तुमच्यासोबत असं बऱ्याच वेळा झालं असेल, की काहीतरी आपल्यासोबत एक घटना झाली किंवा कोणासोबत कोणती बातचीत म्हणजे कन्व्हर्सेशन झालं किंवा कुणी आपला अपमान केला किंवा कुणी आपल्याला तरी रागवलं. अशा खूप साऱ्या घटना घडल्याच्या नंतर आपल्यासोबत काय होतं ना, की आपल्या डोक्यात सतत तेच विचार चालू असतात. म्हणजे 1 तास झाला, 2 तास झाला, तरी आपण आपल्या डोक्यात तेच विचार चालू असतात. आपण ती जी घटना आहे, ती आपल्या डोक्यात एक तयार करत असतो आणि त्या घटनेमध्ये आपण बघत असतो, की कोण काय बोललं, आपण काय बोललो आणि आपण ट्राय करत असतो, की आपण ती सिच्युएशन बेस्ट तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, की त्या क्षणी मी असं बोललं पाहिजे होतं. त्यांनी मला असं बोलल्याच्या नंतर मी असं बोललं पाहिजे होतं. माझा अपमानच कसं. आणि हे सगळं आपण कुठं करत असतो, तर आपल्या माइंडमध्ये करत असतो. आपल्या डोक्यात करत असतो. आणि याला काय म्हणतात माहिती का? रिमिनेशन म्हणतात त्याला. ठीक आहे. इथं मी तेच रिसर्च करत होतो. याला काय म्हणतात? एक सेकंड. याला म्हणतात रुमिनेशन. याला म्हणतात रुमिनेशन. आणि आता माझ्यासोबत असंच काहीतरी झालं. तेव्हा मी विचार करत होतो आणि याच्यावर जेव्हा मी रिसर्च केला ना, तेव्हा खूप गोष्टी अशा समोर आल्या. आता रिमिनेशन म्हणजे काय, की एखादी घटना, एखादी कन्व्हर्सेशन रिपीटेडली आपण आपल्या डोक्यात विचार करत असतो, ती रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण हे का करत असतो? तर याचे 2-3 कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे, की आपण बघत असतो, की ॲक्चुअलमध्ये त्या सिच्युएशनमध्ये काय झालेलं नेमकं. तो मला काय म्हटला, ती मला काय म्हटली, मी काय म्हटलं, हा आधी असं म्हटला, मी आधी नंतर तसं म्हटलं. आपण फाइंड आउट करत असतो, की ॲक्चुअलमध्ये त्या सिच्युएशनमध्ये काय झालेलं आणि आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यातून सोल्युशन काढण्याचा कधी-कधी प्रयत्न करत असतो, की आपण यावेळेस काय करू शकलो असतो. आपण असं नाही, असं केलं असतं तर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणि मोस्टली हे आधी तेव्हा होतं जेव्हा आपल्याला कोणीतरी हर्ट करतं, आपल्याला कोणीतरी त्रास देतं किंवा बरेचदा असं होतं, की अ, कुणीतरी आपल्याला दुखवलं, खूप जास्त दुखवलं. आपल्याकडे खूप काही असतं बोलायला, पण आपण बोलत नाही. आणि नंतर आपण ती सिच्युएशन क्रिएट करतो आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये, की त्यावेळेस ॲक्चुअलमध्ये काय झालं तेव्हा आपण रिप्लाय तयार करत असतो, की ह्याने असं बोललं, की आता असं बोलायचं, आणि हे आपण का करत असतो माहिती का? हे आपण नकळतपणे करत असतो. पण आपण हे का करत असतो? तर आपण आपल्या डोक्यात असं ठरवतो, की जेव्हा पण नेक्स्ट टाईम आपल्या समोर कधी अशी सिच्युएशन आली किंवा आपल्यासोबत परत असा काहीतरी सीन क्रिएट झाला, तेव्हा आपण त्याला असं उत्तर द्यायचं, आपण त्याला असं बोलायचं. आणि हेच आहे रुमिनेशन. आणि याच्यामुळे बेसिकली काय होतं ना, की हे वाईटच आहे असं मी नाही म्हणत. कारण प्रत्येक जणच हे करत असतो. कुठलीही घटना झाल्याच्या नंतर. तुम्ही असेल, मी असेल, कुणी पण असेल. त्याच्यावर आपण विचार करत असतो. ते आपल्या डोक्यामध्ये रिक्रिएट होत असतं. पण प्रॉब्लेम कधी येतो माहितीये ना? प्रॉब्लेम तेव्हा येतो, आपण हे जेव्हा करत असतो ना, तेव्हा आपल्याला रिलीफ फील होते. आपली जी अँक्साइटी, आपला जो तणाव आहे ना, तो कमी होत असतो. तुम्ही कधी पण बघा, की जेव्हा आपण काहीतरी सिच्युएशन झाली, आपण जेव्हा रिक्रिएट करतो किंवा आपल्या माइंडमध्ये जेव्हा रिप्लायज कडक म्हणजे एकदम शातीर रिप्लाय तयार करतो ना, तेव्हा आपल्या माइंडला रिलीफ भेटत असतं. आपला ताण आहे ना, तो कमी आपल्याला चांगलं वाटायला लागतं. आणि हे घातक तेव्हा होतं, जेव्हा आपण हे सारखं-सारखं करत असतो. म्हणजे आपण ती सिच्युएशन एकदा घटना झाली, आपल्या डोक्यात विचार आला, थोड्या वेळाने ते निघून गेलं. ओके, गुड. प्रॉब्लेम तेव्हा येतो, की 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 8 दिवस झाले. तरी पण आपल्या डोक्यात ते सिच्युएशन आहे. तरी पण आपल्या डोक्यात ते चालूच आहे, की एक्झॅक्टली काय झालतं? आपण कसा रिप्लाय द्यायचा? हे हे एक्झॅक्टली 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, तरी पण आपल्या डोक्यात जेव्हा हे चलत असतं ना, तेव्हा हे खूप घातक असतं. कारण सारखं-सारखं आपल्या डोक्यात जेव्हा हे चालत असतं ना, तेव्हा आपण प्रेझेंटमध्ये जगायला विसरून जातो. आपल्या आजूबाजूला काय होतंय? आपण काय करत आहेत? आपण काय केलं पाहिजे? हे गोष्टी विसरून आपण त्याच इव्हेंटमध्ये, त्याच सिच्युएशनमध्ये आपल्या डोक्यामध्ये असतो. आणि त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये नसतो आणि आपल्या मेंदूत त्या सिच्युएशनमध्ये असतो, जी की एक्झिस्टच नाही करत. म्हणजे ती सिच्युएशन होऊन 10 दिवस झाले. ज्या व्यक्तीने आपल्याला बोललेलं, ज्या व्यक्तीने आपला अपमान केलेला, कुणी आपल्याला काय बोललेलं, त्या व्यक्तीच्या लक्षात पण नसणार. पण आपल्या माइंडमध्ये ती सिच्युएशन ॲज इट इज तयार आहे. कारण आपण त्याच्यावर सारखं-सारखं विचार करतोय. सारखं-सारखं त्यांनी काय म्हणलं, आपण काय म्हणलं, या गोष्टी आपण सारखं-सारखं विचार करतोय. त्यामुळे ते आपल्या डोक्यात तर 10 दिवसापूर्वीची सिच्युएशन आहे आणि आपण आता कुठे आहे? 10 दिवसानंतर प्रेझेंटमध्ये पण नाही 10 दिवसानंतर. त्या सिच्युएशनमध्येच आहे. त्यामुळे हे घातक ठरत असतं.
आणि बरेच लोकांना ना याची सवय पण झालेली असते. म्हणजे एकदा दोनदा ठीक आहे ना, कधी कधी होत असतं, कधी कधी खूप हर्ट होतं आपल्याला, आपण दुखावल्या जातो, त्यामुळे आपल्या डोक्याला विचार येतात, ते सिच्युएशन क्रिएट होतं, ठीक आहे. पण काही काही जण काय करतात ना, प्रत्येक सिच्युएशनला आपल्या डोक्यामध्ये रिक्रिएट करायचा प्रयत्न करतात. प्रत्येक सिच्युएशनला थोडीशी कन्व्हर्सेशन झाली, आपल्या डोक्यात रिक्रिएट झालं. कुणी आपल्याला दुखवलं, आपल्या डोक्यामध्ये ते चालू झालं. आणि जेव्हा जेव्हा हे सारखं सारखं होतं ना, आणि त्यासोबतच कधी कधी असं पण होतं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपल्यासोबत वाईट गोष्टी झाल्या त्याचा तर ताण येतोच. पण जेव्हा आपल्या सोबत चांगली गोष्ट होती, कोण आपल्यासोबत कधी चांगलं वागलं, कुणी आपली तारीफ केली ना, तरी पण आपल्यासोबत हे होतं, आपल्या डोक्यात ते सीन क्रिएट होतं. म्हणजे हे हे झाल्या चांगली गोष्ट माझं. म्हणजे युट्यूबवर मला एका सरांची कमेंट आलती. खूप भारी कमेंट होती आणि मी निशब्द झालतो. ते कमेंटला काय रिप्लाय द्यायचं? आणि 2-3 दिवस माझ्या डोक्यात ते सिच्युएशन क्रिएट होती, की आता असा रिप्लाय देऊ, तसा रिप्लाय देऊ. आणि जेव्हा मी फायनली रिप्लाय दिला तेव्हा चांगलं वाटायला. आणि हे होत असतं. सगळ्यांसोबत होत असतंय. आपण काय केलं पाहिजे? आता याच्यावर फोकस करूया. प्रॉब्लेम समजला, काय आहे? आपण सारखं-सारखं विचार करतो. कसं होतंय ते पण मी तुम्हाला सांगितलं. कोणत्या-कोणत्या सिच्युएशनमध्ये ते पण सांगितलं. आता प्रॉब्लेम आपल्याला समजला, की आपण प्रेझेंटमध्ये जगत नाही, त्या इव्हेंटमध्ये जगतोय. सारखं-सारखं आपल्या डोक्यामध्ये ते विचार येतात. आपण ते कन्व्हर्सेशन रिपीट करतोय डबल-डबल. म्हणजे डोक्यात त्या सिच्युएशनमध्ये जी कन्व्हर्सेशन चालते ती आपण, त्यांनी काय म्हटलं, ह्यानी काय म्हटलं, आपण सारखं-सारखं करतोय. ठीक आहे. काय करू शकतो आपण याच्यावर? काय करू शकतो? तर पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे, की आपण हे का करत आहे? आता हे कसं समजणार? जेव्हा आपल्या डोक्यामध्ये सिच्युएशन क्रिएट होतील ना, तेव्हा आपल्या पॅटर्न असतात वेगवेगळे, की आपण त्या सिच्युएशनमध्ये काय करत आहे एक्झॅक्टली. आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, की एक्झॅक्टली त्याने काय म्हटलं, मी काय म्हटलं? का आपण हे प्रयत्न करतोय? आपण एक रिप्लाय तयार करायचा प्रयत्न करतोय का? की नेक्स्ट टाईम जर आपल्यासोबत हे झालं, तर आपण असं करायचं. एक्झॅक्टली आपण काय करतोय ना, हे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. जर आपण सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, समजली, ओके, डन. पण आपण रिप्लाय तयार करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तरी पण ठीक आहे, थोड्या वेळासाठी जर ते चलत असलं ठीक आहे. पण जास्त प्रॉब्लेम तेच आहे ना, की जेव्हा हे जास्त वेळासाठी चालतं ना, तेव्हा हे घातक ठरत असतं, की खूप वेळ झाला, हे चालूच आहे, चालूच आहे. आणि जे आपल्याला आता आता तुम्हाला माहिती की एक्झॅक्टली काय होतंय. जेव्हा मग तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करता ना, की काय चाललंय एक्झॅक्टली, कसं वर्क करायलंय, तेव्हा जर आपण हे लूपमध्ये फसत असाल ना, तर एकच गोष्ट करायची, की आपण प्रेझेंटमध्ये कसं येईल याचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट करू शकतो त्या गोष्टीपासून. काहीतरी काम करू शकतो. काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो. बाहेर फिरायला जाऊ शकतो. सराउंडिंग बघू शकतो. कोण काय करायलंय, लोक कसे चाललेत, कसे यायलेत, गाड्या बघू शकतो, ट्रॅफिक बघू शकतो. जे काही असेल, आपलं जे मन आहे ते विचलित करू शकतो थोड्या वेळासाठी, की दुसरीकडे लावू शकतो. आणि जेव्हा आपलं मन विचलित होईल, तेव्हा आपण स्वतःलाच समजून घेतलं पाहिजे, की सिच्युएशन ओव्हर झालेली आहे आणि आता आपल्याला प्रेझेंटमध्ये जगणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे करल ना, तेव्हा 2 गोष्टी होतील. आपण त्या सिच्युएशन मधनं लांब जायचं. जी सिच्युएशन आपल्याला प्रेझेंटमध्ये जगू देत नाहीये, आपली ती सिच्युएशन क्रिएट होती आणि आपण पास्टमध्येच जगायला लागलो. त्या सिच्युएशन जेव्हा पण आपल्या डोक्यात येईल, तर प्रेझेंटमध्ये जगचाल. ॲक्चुअलमध्ये काय चाललंय आजूबाजूला हे समजेल आणि तुमचा ताण पण कमी होईल. कारण तुम्ही ऑब्झर्व्ह करा, जेव्हा पण आपल्या डोक्यामध्ये रिपीटेडली त्या गोष्टी चालतात ना, खूप दिवसासाठी, खूप वेळासाठी, तेव्हा आपण अनकम्फर्टेबल होतो. समजत नाही काय केलं पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा याच्यापासून लांब होईल, तेव्हा खूप गोष्टी सुरळीत होतील आपल्या. तर नेक्स्ट टाईम जेव्हा पण असं होईल, प्रयत्न करा ते समजून घेण्याचा आणि त्याच्यातून बाहेर पडायचं. ठीक आहे? आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, मला काय सांगायचंय, काय बोलायचंय. काही समस्या असतील किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करेक्शन करू शकता. सांगू शकता ओपनली काय म्हणजे मी काय कुठं चुकलं किंवा आपण हे कशा प्रकारे करू शकतो. अजून काय-काय करू शकतो हे तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि तुम्ही हे सजेस्ट करू शकता, की आपण नेक्स्ट व्हिडिओ वगैरे कशावर वेगवेगळे सजेशन देऊ शकता. आणि तुम्हाला हा फॉर्मॅट कसा वाटला? मला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आता महाग टॉवेल वगैरे इकडे-तिकडे दिसत असेल. मी युजुअली असं नाही करत. अ, बघतो आधी फ्रेममध्ये काय येतंय, काय नाही. इथं इथं तुम्हाला पांघरून पण दिसत असेल ते टॉवेल वगैरे. मी असं नाही ठेवत. पण प्रॉब्लेम काय आहे ना, की आता टाईम किती झालाय मी तुम्हाला दाखवतो. दिसतंय का बघू आता. फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो त्यामुळे तुम्हाला दिसेल का नाही माहित नाही.
अं, दिसतंय दिसतंय दिसतंय. झूम करू का थोडस? झूम होत नाही. ठीक आहे, जाऊ दे. दिसलं दिसलं ठीक, नाही तर मी तुम्हाला सांगतो किती वाजलेत. 1:11 झाले. रात्रीची 1:11. आणि बाहेर अंधार पण असेल, कोणीच नाही, गाड्या नाही काय. आता हे पार्ट मी व्हिडिओ ठेवल का नाही माहित नाही, कारण व्हिडिओ कशापासून सुरू झाला, एंड कशावर होतोय समजत नाही. पण ठीक आहे, लाईफ एन्जॉय करण्यासाठी थोड्या गोष्टी, आता रात्रभर एवढं जागलोय, एवढा व्हिडिओ शूट केलाय, तर ठीक आहे. मग काय करायचंय तुम्हाला? व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, कमेंट करायचे एक चांगलीशी. हा, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. युजली लोक बघत नाहीत, पण जर तुम्ही बघितला, मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.